हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर। विद्यार्थी मित्र, 8वी एनएमएस इतिहासची क्वेश्चन सिरीज आपण कंटिन्यू सुरू ठेवलेली आहे आणि आज आपण पाहणार आहोत आपला 5वा धडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन। तर यामध्ये बघा, हा जो 5वा धडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन यावर पूर्ण एमसीक्यू आपण इथे घेणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना सांगतो विद्यार्थी मित्र, जी तुमची 2025 ला एनएमएस ची एग्जाम ही 28 डिसेंबरला होणारी आहे। त्यानिमित्त आपण इथे 1 नोव्हेंबर पासून एक बूस्टर बॅच आपण इथे लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे म्हणजे विषय इथे शिकवले जातील। त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे विशेष कोर्स सुद्धा तुम्हाला याच बूस्टर बॅच मध्ये शिकवला जाणार आहे आणि लवकरच म्हणजे 1 नोव्हेंबरला ती बॅच इथे लॉन्च होणार आहे। तर सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या त्या बॅचला। आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती आपण ते घेणार आहोत आणि त्या ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इथं भेटणार आहे। तर सुरू करूया या धड्यावरचे प्रश्न। तर बघा, पहिला प्रश्न असा आहे की डॉट डॉट यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली। चला कमेंट करा बरं आन्सर कुणाला माहित असेल तर। कुण्या समाज सुधारकाने ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी याचा आन्सर असणार आहे की राजा राममोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची जे आहे इथं स्थापना केलेली आहे। ज्याला आन्सर येत असेल त्यांना अगोदर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की क्वेश्चन नंबर याचा आन्सर नंबर ऑप्शन नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे आन्सर आहे ते सांगायचे। चला, तर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। या क्वेश्चन 2 चा आन्सर कोण कमेंट मध्ये सांगते लवकर सांगा। बघा, ब्राह्मण समाज जे आहे आताच बघितलं आपण, कुणी केली ब्राह्मण समाज स्थापना? राजा राममोहन राय, हे बरोबर आहे। परमहंस सभा जे दादोबा तरखडकर यांनी केले आहे, बरोबर आहे। प्रार्थना समाजाचं जर बघितलं तर प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, हे पर्याय चुकीचा आहे। कारण प्रार्थना समाज जर बघायला गेलं तर हा जो आहे परमहंस सभाचं विस्कलित झाल्याच्या नंतर त्याचंच रूपांतरित नंतर प्रार्थना समाजामध्ये करण्यात आलेलं होतं त्यांच्या सभासदांनी, म्हणून ही त्याचा आन्सर असणार नाही। आता सत्यशोधक समाज हा मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1, 2, 3 बरोबर आहेत आणि ऑप्शन नंबर 2 चुकीचा आहे, म्हणून याचं आन्सर हे ऑप्शन नंबर 2 आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा की महात्मा ज्योतिराव फुले यांनी कशाची स्थापना केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी कशाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाज याची स्थापना केली आहे। तर सत्यशोधक समाज ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 4, डिप्रेस क्लासेस मिशनचे संस्थापक कोण होते? ठीक आहे, कोण होते म्हणजे डॉट डॉट होते म्हणजे त्याला मी कोण होते म्हणतोय। तर डिप्रेस क्लासेस मिशन जे आहे हे प्रार्थना समाजाचाच एक सदस्य असलेले आपले रामजी विठ्ठल शिंदे, ठीक आहे, त्याला आपण विठ्ठल रामजी शिंदे म्हणतो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती, म्हणून ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नंतर प्रश्न 5वा जर बघितला आपण, खालील गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे। तर गुलामगिरी झालं, ब्राह्मणांचे कसब झालं, सार्वजनिक सत्यधर्म झालं, हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, परंतु मूकनायक हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही, म्हणून हे जे आहे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नंतर डॉट डॉट यांनी आर्य समाजाची स्थापना केली। तर आता बघा, हा सुद्धा इथं जसा ब्राह्मण समाजाची स्थापना होती तसं आर्य समाजाची स्थापना कोणी केली हा सुद्धा प्रश्न इथं आहे। तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे, ठीक आहे। कारण इथं तुम्हाला माहित आहे राजा राममोहन राय यांनी तर ब्राह्मण समाजाची स्थापना केली, म्हणून हा ऑप्शन कटला। महात्मा फुले यांनी जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली, म्हणून हा ऑप्शन कटला। आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जे आहे ते परमहंस सभा यांची स्थापना केली आहे, म्हणून हा सुद्धा ऑप्शन कटला। मग ऑप्शन नंबर उरला काय 3, आणि हा ऑप्शन नंबर 3 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। अशा प्रकारे चला पुढचे प्रश्न बघू आपण। आता आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 7। या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे की स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॉट डॉट या वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला। तर त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश, ठीक आहे। यांनी वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला आणि तो लिहिला इसवी सन 1875 यावेळेस, ठीक आहे। पुढे हा सुद्धा प्रश्न येणार आहे की कुठल्या वर्षी प्रश्न म्हणजे ग्रंथ लिहिलेला आहे ते आपल्याला सिक्वेन्स लावण्यामध्ये ते बघायचं आहे। चला, 7व्या प्रश्नाचा आन्सर मिळाला तुम्हाला। 8वा प्रश्न आहे की आर्य समाजाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते? तर आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते वेदांकडे चला, तर हे त्यांचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1। नंतर डॉट डॉट हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते। तर रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते, हे आपल्याला माहित आहे। त्याचबरोबर स्वामी विवेकानंदाने आपल्याला हे सुद्धा सांगितलेलं आहे
की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका, हे त्यांचं बेदवाक्य होतं. पुढे प्रश्नामध्ये येईल एखाद्या. तर इथं स्वामी रामकृष्ण परमहंस जे आहे इथे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. नंतर प्रश्न 10वा, अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत डॉट डॉट यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. तर हे सुद्धा प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी हे अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषद 1893 यावेळेस केलेलं आहे. इसवी सन सुद्धा लक्षात ठेवा, कारण ते प्रश्न तुम्हाला विचारले जातील. याचा आन्सर नंबर 2. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10 आन्सर नंबर 2. नंतर बघा विद्यार्थी मित्रो, जेवढे तुम्ही म्हणजे इसवी सन सुद्धा लक्षात ठेवताल, आता इसवी सनावरचे प्रश्न थोडे कमी येतात आणि ते हार्ड लेवलचे असतात. तुम्हाला कालानुक्रम लावायचे असतात की आधी घटना कुठली, त्याच्यानंतरची घटना कुठली, त्याच्यानंतरची घटना कुठली, असा तुम्हाला एक क्रम लावायचा असतो. आणि हे प्रश्न सहजासहजी विद्यार्थ्यांकडून सुटतात, कारण बऱ्याच जणांना तारखा लक्षात राहत नाहीत. त्यामुळं महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्या लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न 11वा, की स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये कशाची स्थापना केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण जे त्यांचं जे मिशन आहे, ठीक आहे, रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे. तर रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. त्यांच्या गुरुच्या नावावरती त्यांनी त्या मिशनची स्थापना केली. आणि या मिशनचं उद्दिष्ट होतं की गरीब दुबळ्या लोकांना जे सामाजिक म्हणजे आहेत तिथं कार्य करता येईल, अशा प्रकारचं त्यांचं मिशन होतं. तर प्रश्न 11व्याचं उत्तर आहे इथं आपल्याकडे काय, की रामकृष्ण मिशनची त्यांनी स्थापना केली आहे. नंतर प्रश्न 12वा आपल्याकडे असा आहे की सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा. तर इथं लोकहितवादी शतपत्रे होते, हे बरोबर आहे. तर त्याचनुसार मग गोपाळ गणेश आगरकर यांचा लेख कुठला, यांनी काय लिहिलेला आहे? तर यांनी सुधाकर या पत्रातून बरेच समाज कार्य केलेलं आहे, बऱ्याच समाज प्रबोधन केलेलं आहे. इथं सुधाकर येणार आहे. मग सुधाकर ऑप्शन नंबर कितीला आहे सांगा? ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न 13वा, ग्रंथकार व ग्रंथ यांच्या योग्य जोड्या दर्शवणारा पर्याय निवडा. आधी बघा या असा प्रश्न आलेला, जे माहित आहे त्यांच्या अगोदर जोड्या लावून घ्यायच्या, जे माहित नाही जे उरते शेवटी ते ऑटोमॅटिक त्याची जोडी लागून जाते. समजा तुम्हाला 3 माहित असतील तर एक जो उरला शेवटचा तो शेवटच्या संघ लावून टाकायचा. ठीक आहे. तर या ठिकाणी ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता. आपण काय करूया, इथे लिहू 1चं आन्सर ताराबाई शिंदेचा स्त्री पुरुष तुलना ब, ठीक आहे, असं लिहू. त्यानंतर 2 स्वामी दयानंद सरस्वती, 2चं आन्सर या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा काय लिहिला, ग्रंथ लिहिला. त्यानंतर 3चं महात्मा फुले यांनी गुलामगिरी लिहिलेला आहे. 1 2 3 1 2 3 3चं अस्तर क आणि 4 जो राहिला शेवटी त्याला ड लावून टाकायचं. ठीक आहे. आता 4 जो आहे रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा ग्रंथ लिहिला आहे. तर असं तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठे दिसते बघा, 2चं ब 1चं ब 2चं अ 3चं क आणि 4चं ड. तर ऑप्शन नंबर बघा ब क ड कुठं दिसते, ब अ क ड, ब इथं नाही, ब अ क ड ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. पुढचे प्रश्न बघूयात आपण. पुढे प्रश्न आहे 14वा. तर या ठिकाणी काय सांगले बघा की संस्था व संस्थापक यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता आपल्याला हे सांगायचंय या ठिकाणी द मोहम्मद लिटररी सोसायटीची जी संस्था आहे इथं कुणी उभारली, तर ही जी संस्था आहे ही संस्था अब्दुल लतीफ यांनी उभारलेली आहे. ठीक आहे. इथं याचं पहिल्याचा आन्सर काय असणार आहे, अब्दुल लतीफ. आपण काय करू इकडे बाजूला लिहू. तर पहिल्याचं असणार आहे एकदम शेवटचं ई, पहिल्याचं ई. नंतर दुसऱ्याचं लिटररी. आता बघा मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज, हे जे अँग्लो कॉलेज आहे सर मोहम्मद अहमद खान यांनी त्याची उभारणी केली आहे. त्याच नंतर मुस्लिम लीग विद्यापीठामध्ये झालेलं होतं रूपांतर. तर 2चा ऑप्शन नंबर ई. आता 3 तिसऱ्याचं काय असणार आहे, बनारस हिंदू विद्यापीठ हे कुणी केलं, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केलं. आता या ठिकाणी 3चं अ असेल तर 3चं आ आहे, तर 4चं जे आहे आन्सर इथं अ असणार, अ आ ई. ठीक आहे. अशा प्रकारे उलटी जोडी लागली. तर बघा आपल्याला बघायचं की ई ई आ अ असं कुठं दिसतंय, ई ई आ अ म्हणजे ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 14व्याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. पुढे प्रश्न आहे की प्रबोधन काळात साहित्य क्षेत्रात यांना तर विज्ञान क्षेत्रात यांना
नोबेल पारितोषिक मिळाले. आपल्याला झालेलं आहे हे की प्रबोधन काळामध्ये साहित्य क्षेत्रात रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल प्राइज मिळाला आणि विज्ञान क्षेत्रामध्ये सी.व्ही. रमन यांना प्राइज मिळालेला आहे. ऑप्शन नंबर इथं तुम्हाला रवींद्रनाथ टागोर आणि सी.व्ही. रमन इथं दिसत आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच 15व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती क्रांतिकारक, धर्मसुधारक, समाजसुधारक व साहित्यिक म्हणून ओळखली जाते? तर याला ऑप्शन मध्ये आपण सांगू शकतो स्वातंत्र्यवीर सावरकर. नंतर हे फोटो बघून तुम्हाला सांगायचं की फोटो मधले, चित्रामधले व्यक्ती कोण आहेत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर हे जे आहेत राजा राममोहन रॉय आहेत, ज्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे. तर हे आहेत राजा राममोहन रॉय. 3 हे जे आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत, ज्याने स्त्री शिक्षणासाठी मोलाचं कार्य केलं आहे. त्यानंतर हे जे आहे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये 1848 ला काढली. हे सावित्रीबाई फुले आहेत. अशा प्रकारे या तिन्ही प्रश्नाचा आन्सर तुम्हाला मी इथे सांगितलेला आहे. 17चा ऑप्शन नंबर 3, 18चा ऑप्शन नंबर 1, 19चा ऑप्शन नंबर 1. पुढचे प्रश्न बघूया आपण. पुढचे प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्र, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करत चला. ठीक आहे, चला पुढचे प्रश्न क्रमांक 20. आता बघा या 20व्या प्रश्नामध्ये भारतीय समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नव समाज निर्माण करण्यासाठी विचारवंतांनी केलेली जनजागृती म्हणजेच याला भारतीय प्रबोधन म्हणतात. ठीक आहे, व्याख्या आहे, पाठ पाहिजे. नंतर खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. समता, मानवता, बंधुता सारखे आहेत, यामध्ये समता, समानता हे वेगळा घटक मानला जातो. नंतर खालीलपैकी कोणते ब्राह्मण समाजाचे तत्व नाही? तत्व ब्राह्मण समाजाचं नसलेलं आपल्याला इथे ओळखायचं. या ऑप्शन पैकी 3 ब्राह्मण समाजाचे तत्व असतील, त्यापैकी एक नसणार नाही, ते ओळखायचंय. एकेश्वरवाद हे सुद्धा तत्व होतं. भेदभावाला विरोध हे सुद्धा त्यांचं तत्व आहे. कर्मकांडाला विरोध सुद्धा आहे आणि प्रार्थनेला विरोध नव्हता त्यांचा, तरी चुकीचं असणार आहे. प्रार्थनेला ते समर्थन करत होते. ब्राह्मण समाज म्हणायचे की प्रार्थना करा. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 23वा, कोण ते लिहा. याची माहिती दिली असती, त्या माहितीवरून तो व्यक्ती कोण आहे हे आपल्याला सांगायचं आहे. माहिती दिली, सतीच्या प्रथेला विरोध करणारे, विधवा विवाहाचे समर्थन करणारे, कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना करणारे आणि संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे, ठीक आहे, मला ते म्हणताच येत नाही लवकर, न्यूज पेपर म्हणतो आपण थोडक्यात. ठीक आहे, तर जनजागृती करणारे कोण होते? तर राजा राममोहन रॉय हे होते. ठीक आहे, ज्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढे आहे की योग्य जोड्या जुळवा. गट अ, गट ब आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे, तर इथल्या जोड्या लावायच्या, आन्सर आपल्याला सांगायचं. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या जोड्या लावू नका. तर परमहंस सभा आपल्याला माहित आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशन जे आहे स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे सुरुवात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर बघितलं तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 ला काय केलं, त्यांचं सुरुवात केली आहे. आणि बनारस हिंदू विद्यापीठ हे जे आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलं आहे. म्हणजे इथं आपण लिहिणार 1चं काय लिहिणार ई, 2चं परमहंस, 1चं इथलं असं आहे. ठीक आहे, ई मधला प्रकार वेगळा ई. त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचं हे ई. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथं अ येणार आणि इथं बनारस हिंदू इथं आ येणार. म्हणजे असं तुम्हाला कुठं दिसतंय ऑप्शन मध्ये बघा, ई ई अ आ. ठीक आहे, सगळ्यात अगोदर ई, नंतर ई अ आणि आ, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, हा चौथा ऑप्शन दिसत नव्हता, पण तो नाहीच, पहिला ऑप्शन आहे, याचा आन्सर आपण दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघू आता आपण. प्रश्न 25वा, तर महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडून आणला. आता आपल्याला माहित आहे महात्मा फुले यांनी नाभिकाचा संप का घडून आणला? तर नाभिकांना पुरेसे वेतन मिळत नव्हते म्हणून केला का? नाही, चुकीचं आहे. त्यांना केशवपणाची प्रथा बंद करायची होती, हे बरोबर आहे. ते नाभिकांचे नेते होते, हे चुकीचं आहे. नाभिक समाज विखुरलेला होता, हे चुकीचं आहे. म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुलेंनी काढली भिडेवाड्यात. नंतर अनाथ बालिका आश्रम पुण्यामध्ये जे आहे एका पुरुष व्यक्तीने काढलेला आहे, ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. बाकीचे जे सगळे ऑप्शन आहेत तुम्हाला म्हणजे स्त्रिया आहेत आणि यांनी हे नाही न करता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रम सुरू केलं होतं. प्रश्न 27 आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, ज्योतिराव फुले. त्यानंतर ठीक आहे, महात्माला आपण ज्योतिराव फुले म्हणतो, पण महर्षी जे आहे शाहू महाराज म्हणत नाही, आपण महर्षी धोंडो केशव कर्वे असं म्हणतो. ठीक आहे, म्हणून हा ऑप्शन नंबर चुकीचा आहे. आणि स्वातंत्र्यवीर विदा सावरकर सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे 27व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 3 आहे. पुढे आहे प्रश्न 28वा, उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी आता की हे कुणाचं ब्रीदवाक्य आहे, तर हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय, यश प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. ठीक आहे, तर हे स्वामी विवेकानंद म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे 28चा. पुन्हा प्रश्न क्रमांक 29 तर पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम लावायचा आपल्याला. तर शिकागो धर्म परिषदेत नेतृत्व केलं स्वामी विवेकानंदांनी 1893 ला. त्यानंतर पहिली मुलांची शाळा जी आहे सावित्रीबाई फुलेने 1848 ला सुरू केली आहे. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना हे 1875 ला केलेली आहे. आणि हिंदू महासभेची स्थापना जर बघितलं तर ती हिंदू महासभेची जी स्थापना 1915 ला झाली आहे. ठीक आहे, हे तुम्ही पुस्तकामध्ये बघा, याचा रेफरन्स घेऊन, कारण पुस्तकामध्ये तुम्हाला आठवतील तारखा बघितल्यावर. आता कालानुक्रम लावायचा झाला तर सगळ्यात लहान तारीखाच्या मध्ये 1848, म्हणजेच अगोदर काय येणार 2 नंबरचा येणार, नंतर 1875 म्हणजे 3 नंबर येणार, त्यानंतर ऑप्शन नंबर 1 येणार आणि शेवटी 4 येणार. तर असं बघा कुठे दिसतंय 2 3 1 4, तर 2 3 1 4 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर प्रश्न 29व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आणि 30वा जो शेवटचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला. सावित्रीबाई फुले अनाथ बालिकाश्रम नाही, कारण सावित्रीबाई फुलेने पहिली मुलींची शाळा काढली पुण्यामध्ये, तर हे ऑप्शन नंबर चुकलं, पहिली जोडी चुकीची. पंडिता रमाबाई शारदाश्रम बरोबर आहे. रमाबाई रानडे सेवा सदन आणि ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना पुस्तक लिहिलेलं आहे. बाकी सगळे ऑप्शन बरोबर, म्हणजे 30वा चुकीचा, म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न जो सर्व 30च्या 30 आपण इथं सोडवल्या. तर आपला हा जो इतिहासचा 8वा जो धडा होता 8वे NMS चा इथं आपण संपलेला आहे. विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि आवडत असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. इथं आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद.